किती प्रकारचे हे प्राणी? चित्रामधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील? त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्यांचे वैशिष्ट्यही सांगा. आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, काळ्या रंगाचे प्राणी, रंगबिरंगी प्राणी, खूप मोठे प्राणी, अगदी चुटकुले प्राणी. गरुड आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात. आमचे रंग निरनिराळे. बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैस ही काळी असते, मोर तर रंगबिरंगी असतो. आम्ही आकाराने लहान मोठे. घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात. गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते? संथ गतीने जाणारे प्राणी कोणते? आमची हालचाल वेगवेगळी. खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते, फांदीवर तुरतुर पडते. हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरिणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुड उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. आपण गायी का पाळतो? आपल्याला उपयोगी पडणारे प्राणी सांगा. घरात उंदीर आणि टेकुड असतील तर आपल्याला का आवडत नाही? आम्ही उपयोगी. आपण प्रेमाने प्राणी पाळतो. कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरही पाळतात. गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासून मिळतात. बैल शेतीच्या कामात मदत करतात. गाडीला झुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो. त्यांना खाऊपिऊ घालतो. ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात. आम्ही घरघुसे. काही प्राणी मात्र नको असेल तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुशी साठवलेले धान्य फसत करतात. शिवाय घरातील वस्तू पुरतात ते निराळीचे. घरात टेकून होतात. आपले रक्त शोषतात. कोंबड्यांमुळे घरात जडमटे होतात. डास, माशा, चिलटे, झुरळे याचाही आपल्याला त्रास होतो. असे असेल तर त्रासदेही प्राण्यांना निसर्गात महत्त्व आहे. भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात हे आपण पाहिले. पण हे झाले वरवरच्या निरीक्षणामुळे पाडलेले गट. वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात. कशा ते पाहू.
गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात. या प्राण्यांना 4 पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना बाह्य कर्ण असतात. पक्ष्यांना 2च पाय असतात. उडण्यासाठी 2 पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे बसतात. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकतो. उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाही उंच उडतो, खालीही लगेच येतो. निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात. माशांना पर असतात. पण असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशाच्या अंगावर खवले असतात. माशाला डोळ्याच्या मागे किल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरांनाही पंख असतात. पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही. ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकारानेही लहान असतात. शिवाय त्यांना 6 पाय असतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरणे तेही कीटकच आहेत. वटवाघळांना पंख असतात. पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबड्या यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो.